नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये काव्या आणि जीवा दोघेही आता चांगले सज्ज झाले त्यांचं प्रेम वाचवण्यासाठी. आता जीवाने मनाशी ठरवलंय की 21 दिवसात नंदिनीला परत मिळवणार आणि तिला घरी परत घेऊन येणार. म्हणून तोही गोष्ट मानिनी काव्याला सांगत असतो. तर ऐकून मानिनी आणि काव्या दोघीही खरंच खूपच खुश होतात. काव्या मानिनीला म्हणते, "बघा, आता जेव्हा आपण नंदिनीताईला घेऊन परत येणार आणि मीही पार्थ देशमुखांना परत मिळवणारच. आमचे हे मिशन सफल हो." मानिनी हे ऐकून खूपच खुश होते आणि ती काव्याला जवळ घेते आणि हे सगळं पार्थ लपून बघत असतं. तर जीवाने आता इकडे मस्त प्लॅन केलेला असतो. जीवा मस्त एक सजवलेली रिक्षा घेऊन येतो. त्याच्यावर मस्त सगळीकडे जीवा नंदिनीचे नाव लिहिलेले असते आणि त्यांचे फोटो लावलेले असतात आणि सगळीकडे हार्ट असतात. जीवाने आता मनाशी पक्क केलंय की काही झाले तरी नंदिनीला परत न्यायचंच आहे. तो दारासमोर रिक्षा घेऊन येतो आणि जोरजोरात गाणं म्हणत असतो. नंदिनी ये ना. नंदिनी हळूच खिडकीतून बघते तर जीवा तिच्याकडेच बघत राहतो. तर नंदिनी रागानेच खाली येते. तर तो तिला खाली आलेलं बघून जीवा खूपच खुश होतो. नंदिनी म्हणते, "हे काय नवीन नाटक सुरू केलंय तुम्ही? तुम्ही हे पटकन बंद करा आणि इथून निघून जा." पण जीवा ऐकेल तो जीवा कसला? जीवा म्हणतो, "तू इथून आल्याशिवाय मी काही जाणार नाही." आणि नंदिनी तिथून निघून जायला लागते. तेवढ्याच सिक्युरिटी जीवाला म्हणतो, "तुम्ही काय इथे आता रिक्षातच राहणार आहे?" जीवा म्हणतो, "हो, मी इथेच राहणार आणि माझ्या रुसलेल्या बायकोला याच रिक्षातून घेऊन घरी जाणार." नंदिनी हे ऐकते आणि रागानेच जीवाकडे बघत असते. आता काव्याच्या डोक्यात पण काहीतरी प्लॅन आहे. तीही आता लवकरच तिचा प्लॅन अंमलात आणणार आहे. तर मालिका बघायला आता खरंच मज्जा येणार आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.